नमस्कार, मी आशिष जाधव. महाराष्ट्र वनच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. महापालिका निवडणुका झाल्या, निकाल आले, त्यात भाजपची सरशी झाली. मुंबईमध्ये सुद्धा भाजप चांगलं यश मिळवलं, पण क्रमांक 1ला शिवसेना राहिली. राष्ट्रवादीनं सुद्धा स्ट्रायकिंग रेट जास्त दाखवत आधी ज्या 14 जागा होत्या आता 9 मिळवल्या. राष्ट्रवादी आणखी चांगलं करू शकली असते का? एवढा मोठा पक्ष, जवळपास 15 वर्ष तो सत्तेत राहिला, स्थापनेनंतर लगेच सत्तेत आला होता आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अशी काय मरगळ आली की हा पक्ष आपलं स्थान, आपली ताकद ही निवडणुकांमध्ये दाखवू शकत नाही आहे. यावरच आपण चर्चा करणार आहोत मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्याबरोबर. सचिनजी, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं मी आता सुरुवातीला सांगितलं, राष्ट्रवादीला यश मिळालं आहे, 9 जागा निवडून आल्या, स्ट्रायकिंग रेट तुमचा जास्त आहे, पण आणखी चांगलं यश मिळू शकलं असतं. आणि नक्कीच आहे, यश मिळालंच असतं, पण जी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये मात करून आणि फार कमी रिसोर्सेस, आणि आपण बघितलं असेल की जाहिरातीचं जो स्वरूप असेल किंवा संघटनात्मक आम्ही जरी किती कौशल्याने एकत्रित काम जरी केलं तरी लेकिन जे रिसोर्सेस लागतात एका उमेदवाराला, अशी अपुरी यंत्रणा असताना देखील फार चांगल्या रीतीने अटीतटीचा सामना आमच्या प्रत्येक उमेदवारांनी केलेला आहे. आणि विशेषतः आपण जर पाहिलं असेल की 5 आमचे सिटिंग कॉर्पोरेटर्स, जे कधी अशक्य गोष्ट आहे, पडूच शकत नाही. धनंजय दादा पिसाळ जे आमचे गटनेते राहिलेले आहेत, त्या दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. चंदन शर्मा जसा हिंदी भाषिक एक चेहरा होता, पवईसारख्या भागामध्ये ॲग्रेसिव्ह काम करणार. अजितराव राणेसारखा एक तरुण कार्यकर्ता, दिंडोशीसारख्या भागामध्ये एक चांगलं काम करणार. मीनाक्षी पाटील असेल, नंदूबाई, ती एक सामाजिक आगरी समाजामध्ये अग्रेसेल असेल, अशी हे जे पडल्यामुळे पण देखील मोठ्या प्रमाणात. आणि विशेषतः माझ्याच मतदारसंघामध्ये माझे बंधू सुनील अहिर असतील किंवा रत्नामालेजी, ह्यांना डिलिमिटेशनमुळे आम्हाला त्यांना सीट्स परत रिपीट करता आली नाही. हे जर एकंदरीत बघितलं तर कदाचित जो आमचा आकडा, जे आम्ही ॲम्बिशियसली विचार करत होतो 15 ते 20च्या दरम्यान, ते गेलं असतं. पण नक्की फार उत्साह जरी नसला तरी की आम्ही समाधानी आहोत. आणि म्हणून आपण पाहू शकता की सुप्रियाताईंनी परवाच्या दिवशी सर्व उमेदवारांना भेटले, निवडून आलेले भेटले. आज खुद पवारसाहेबांनी पण आमच्या सर्वांचं काम जे टीमवर्क म्हणून घेऊन ॲप्रिशिएट केलं. आणि विशेषतः आपण पाहू शकता का जास्तीत जास्त नगरसेविका या महिला निवडून आल्यामुळे, म्हणून साहेबांना पण आनंद झाला. अर्थात ही संख्या आज लगेच अचानक वाढली असती अशातला भाग नाही. आणि म्हणून अगोदर देखील आपल्या कार्यक्रमामध्ये असेल सर्व नेते मंडळींनी मान्य केलं की मुंबईमध्ये जेवढं लक्ष पक्ष संघटना म्हणून घेऊन अगोदर आम्ही सत्तेमध्ये असताना जे द्यायला पाहिजे होतं ते देऊ शकलेले नाही. पण आम्ही निराश झालेले नाही आहोत. आम्ही परत त्याच जिद्दीने आणि जोमाने उठतो आहे. आणि या निवडणूक ही आमच्याकडे टेस्ट केस होती. आम्ही पाहिलं कोण आमचे आहेत, कोण आमचे नाही. आज संघटनात्मक कौशल्य आमच्याकडे, मेहनत करण्याची हिंमत आणि ताकद आमच्याकडे. मला असं वाटते आम्ही ओव्हरकम करू आणि मुंबईत आम्ही आमचा एक्झिस्टन्स तरी देखील येणाऱ्या 2-4-5 वर्षामध्ये ठेवू. खरं तर तुम्हाला बोलवण्यामागं एक स्वार्थ होता. काँग्रेस पराभवाने इतकी खचली की काँग्रेसचे नेते हे आता बोलायला तयार नाही, प्रसारमाध्यमांमध्ये ते बोलायला तयार नाही. मी संजय निरुपम यांनाही गळ घातली की तुम्ही या, काँग्रेसचा पराभव का झाला याची आपण कारणमीमांसा करूया. तुमच्याच पक्षाचे नेते एक गुरुदास कामत तुम्हाला म्हणतायत की आपण आता जाहीर चर्चा करूया पराभवाची. तुम्ही त्यांच्याबरोबरही चर्चा करायला तयार नाही आहात. निदान प्रसारमाध्यमांबरोबर तरी आमच्यासोबत करा, तर ते नाही म्हणाले. आणि मग असं ठरवलं की चला आपण सचिन अहिर यांना बोलवू. ते राष्ट्रवादीविषयी बोलतील आणि काँग्रेसविषयी सुद्धा बोलतील, कारण पराभव हा जेव्हा होतो तेव्हा काँग्रेसचा होतो, त्यात राष्ट्रवादी येते आणि मूळ काँग्रेसही येते, म्हणजे अखिल भारतीय काँग्रेसही येते. मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जर का सेना भाजप हा एवढा मोठा फोर्स मुंबईमध्ये आहे, भाजपचा फोर्स हा नव्यानं उभारला होता, अशावेळी जर का काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाली असती, आघाडी झाली असती, तर चित्र काहीसं वेगळं झालं असतं. वोट डिव्हिजन जे झाले ते कमी झाले असते. मी फार अगोदर प्रसारमाध्यमातून पण मी ह्याचा स्पष्ट उल्लेख केला होता की काँग्रेस पडणं किंवा काँग्रेसचं मतदैक्य कमी होणं हे पुढे आम्हाला पोषक नाही आहे. कारण एक सेक्युलर विचारधाराचा जो वोटर आहे तो जर आपल्यापासून दुरावला गेला तर तो कोणालाही योग्य होणार नाही. कारण त्याच लाईनवरती आम्ही पण त्यांच्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आणि तीच अवस्था आणि दुर्दैवाने आज आपल्याला पाहायला मिळते की काँग्रेसचं मूळ असलेला मतदार जो सेक्युलर विचारधाराचा असेल किंवा हिंदी भाषिक असेल किंवा नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन ज्याला आपण म्हणायचो, तो पारंपरिक काँग्रेसबरोबर असायचा, मग कधी आमच्याबरोबर असायचा, तो पूर्ण रीतीने दुरावला गेलेला आहे.
एक गोष्ट नक्की आहे की मुंबईमध्ये जर BJP शिवसेनाची युती झाली असती तर बरं झालं असतं, हे आमचं विश्लेषण आहे. आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी पण ते सांगण्याचं काम केलं होतं. त्याला कारण असं आहे की जी निगेटिव्ह इन्कम्बन्सी जी दोघांना जी होती त्याचा फायदा दुर्दैवाने ऑपोजिशन म्हणून घेऊन आम्हाला घेताच आला नाही किंवा आम्हाला मिळालेच नाही, कारण ऑपोजिशनची स्पेसच त्यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आपण बघतोय की आज कल्याण डोंबिवलीचा फॉर्म्युलाच पुढे येण्याची शक्यता आहे का? अर्थात प्रत्येकाला वाटते की आमच्याकडे संख्या जास्त आहे म्हणून ते स्वतःच्या बळावरती येईल. आणि म्हणूनच आम्ही हे सांगत होतो की अशावेळी एक सक्षम ऑपोजिशन म्हणून लोकांच्या समोर पर्याय देण्याची गरज होती. आणि म्हणून आम्ही वारंवार सांगत होतो काँग्रेस पक्षाला की आपण एकत्रित यायला पाहिजे. किती सीटा तुम्ही आम्हाला द्याल, किती सीटावरती आम्ही लढू आणि आम्ही मागू, हा महत्त्वाचा भाग नाही. सध्याच्या वातावरणामध्ये लोकांना ऑपोजिशन पर्याय म्हणून जे आपण जाऊन जायला पाहिजे होतं, जे दुर्दैवाने गेलेले नाही. काँग्रेसमध्ये त्यांचे जे मी इंटरनल फाईट असं म्हणणार नाही, कारण प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही मतभेद असतात. असाही नाही की कुठच्याच पक्षामध्ये नाही, आमच्या याच्यामध्ये पण डिफरन्सेस झाले, पण ते आम्ही ओव्हरकम केले. आणि आपण पाहिलं असेल की ही निवडणुकीमध्ये काही डिफरन्सेस कोणाही बरोबर असले. उदाहरण द्यायचं असेल तर अजितराव आणि विद्याताईंचे डिफरन्स होते, आम्ही दूर केले. संजय पाटील, नवाब मलिकजींचे होते, ती स्किल एक करून घेऊन दूर करून आम्ही एक टीम म्हणून गेलो आणि टीमचा रिझल्ट आपण असं पाहू शकतो. ते जे काँग्रेसमध्ये झाले नाही. एक तर पहिला कोण प्रचाराला यायला तयार नाही, मग प्रचाराला तर आम्ही तुम्हाला प्रचाराला घ्यायला तयार नाही आहोत. मग काही सिनियरनी सांगितलं आम्ही मुंबईत प्रचारच करणार नाही, मग सांगितलं नाही आता वरून लास्ट मिनिटला आणलं म्हणून आम्ही सांगू. तर जो लोकांच्या समोर जो पर्याय दिसला पाहिजे होता तो दिसला नाही. जिकडे BJPच्या विरुद्ध निगेटिव्ह इन्कम्बन्सी आहे ती टोटली शिवसेनेला त्याचा फायदा मिळाला, मराठी मतांचा फायदा मिळाला. जिकडे शिवसेनेच्या विरुद्ध वातावरण आहे किंवा त्यांनी काही डिलिव्हरन्स दिले नाही या शहराला असा वाटणारा जो घटक आहे आणि जो पारंपरिक काँग्रेसबरोबर राहणार आहे तो इमिजिएटली BJPकडे या निवडणुकीमध्ये स्विंग झायला आपल्याला पाहायला मिळाला. आणि म्हणून ऑपोजिशनची स्पेस आणि पर्याय न दिल्यामुळे हा पराभव काँग्रेस पक्षाला आणि आम्हालाही भोगावं लागलं. काँग्रेसमधल्या नेत्यांची नाराजी, कार्यकर्त्यांमधली मरगळ, काँग्रेसमध्ये समन्वय नसणं, काँग्रेस विखुरलेली असणं, याचा एक मतदारांच्या मानसिकतेवरती काही परिणाम झाला आणि त्याचाही फटका राष्ट्रवादीला बसला. जी वाढलेला जो मतदान आहे, हां, 60% जो मतदान जो स्विंग होऊन वाढला तो कुठचा वोटर आहे? तो हाच वोटर आहे जो फक्त बघत होता, ऑब्झर्व करत होता आणि त्याला असं वाटलं की आता पर्याय हे देऊ शकत नाही आणि पर्याय हेच देऊ शकतात. मग काही मतदान शिवसेनेकडे गेलं, काही BJPकडे गेलं. आणि ज्या स्विंगनी हा जो वाढलेला जो मतदार आहे, ज्या पद्धतीने त्यांनी जे ॲग्रेसिव्हली जे उतरण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळेच हा रिझल्ट शिवसेना BJPच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालेला आहे. जर पारंपरिक झाल्या असत्या तर कदाचित BJPची संख्या कमी झाली असती किंवा शिवसेनेची संख्या झाली आणि थोडंफार काँग्रेसची वाढली असती किंवा आमची वाढली असती, हे याच्यातून स्पष्ट होतं. आता काँग्रेसचेही 30-32 ठिकाणी नगरसेवक निवडून आले, 31 आले. 31 आलेत, तुमचे 9 आले आहेत. त्यामुळं मुंबईतला सेक्युलर मतदार एकदमच काँग्रेस राष्ट्रवादीला दूर करतो असं नाही आहे. त्यानं ती जी वोट बँक आहे ती खरं तर बरीचशी वोट बँक ही पळवली गेली, पण अजूनही मुंबईमधला जो सेक्युलर मतदार जो आपण म्हणतो तो कुठं ना कुठं आहे. नाही तर तुमच्या 40 जागा दोघांच्या म्हणून आल्या नसत्या. तर अशा वेळी तुमचे जे पॉकेट्स आहेत तिथं तुम्हाला यश मिळालेलं दिसतंय. जसं की नवाब मलिक यांची बहीण पण निवडून आली आणि भाऊ पण निवडून आला आहे. किंवा तुम्ही एखाद दुसरे आणखीन उदाहरणं देऊ शकाल की तिथं सेक्युलर मतांमुळं तुमच्या जागा निवडून आलेल्या आहेत. तर हा जो सेक्युलर मतदार आहे, जो आज या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीपासून दुरावला गेला, भविष्यातही तो दुरावलेलाच राहील की परत येऊ शकतो? नाही, आम्ही बघितलं असेल की आम्हाला यावेळी आय ओपनिंग आहे की आम्हाला मुस्लिम समाजामध्ये चांगली मतं पडली. मुस्लिम कॅन्डिडेट्स आमचे चांगले निवडून आले. अर्थात काही सिटिंग नगरसेवक काँग्रेसकडे आमच्याकडे होते म्हणून आलेत. आपण ज्याचा उल्लेख केला त्याप्रमाणे 2 सीट कुर्ल्याला आपल्याला नवाबभाईंच्या कॉन्स्टिट्युन्सीच्या भाग जरी नसला तरी देखील त्यांच्या घरातली जी सीट आहे आणि चांगल्या रीतीने कलिन्याचा एक भाग आहे, त्या 2 सीट्स आपल्याला पाहायला मिळाले. आणि अशी एकूण मोठ्या प्रमाणावरती अल्पसंख्याकिक समाजामधून म्हणजे धारावीला एक मिळाली, जोगेश्वरीला एक मिळाली, 2 कुर्ल्याला आम्हाला असे मिळालेत आणि एक पारंपरिक हरून खान म्हणून आमचे ऑलरेडी घाटकोपरमध्ये हे 5 ते 6 असे नगरसेवक मुस्लिम समाज आहे. म्हणजे हा एक सेक्युलर विचाराचा आहे जो कधी असं वाटत होता का राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर नाही आहे किंवा फक्त काँग्रेसबरोबर आहे. ते काँग्रेसकडनं आम्ही आमच्याकडे आणण्यामध्ये यशस्वी झालो. तर तुम्ही विचार करा की त्या दोघांची मतं जर एकत्रित राहिली असती आणि काही भागांमध्ये जर त्याचा आहे तर मोठ्या प्रमाणावरती फायदा हा काँग्रेसला देखील मिळाला असता. आणि म्हणून 100% पारंपरिक जो मतदार आहे हा बाहेर गेला असं म्हणणं योग्य होणार नाही. पण नक्की
जो नॉर्थ इंडियन जो आमच्यावर राहायचं, तर त्याला असं वाटायचं का नाही ही लोक प्रोटेक्शन देऊ शकतात, शिवसेनेच्या विरुद्ध म्हणा किंवा ना काही जैन कम्युनिटी समाजाचे लोक कॅन्डिडेट बघून राहायचे किंवा मोठ्या प्रमाणात ती साऊथ इंडियन राहायचे. मग तो तेलंगणावरून आलेला आंध्र प्रदेशचा पद्मशाली समाज असेल किंवा साऊथ इंडियन म्हणजे तमिळचा असेल, की जे त्यांना असं वाटायचं की तिकडे नाही, इकडे आम्हाला वाली हा काँग्रेस विचारधाराचाच पक्ष आहे, कारण पारंपरिक त्यांच्याकडे काँग्रेसच होती म्हणून तिकडे आले. आणि इकडे आल्यानंतर पण ते त्यांना अटॅच राहिले, कारण शिवसेनेने किंवा BJPने त्यांच्यावरती एवढी कधी वर्किंग केलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही, त्यांची संघटना केलेली कधी पाहायला मिळाली नाही. आणि मग तो जो मतदार पण आहे तो दुर्दैवाने यावी BJPकडे स्विंग होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याला परत आणणे हे एक कसोटीचं काम मला वाटते काँग्रेस पक्षाला पहिला आणि नंतर आम्हाला राहणार आहे. मी जाणीवपूर्वक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित करून प्रश्न विचारतो. याचं कारण असं आहे की आपण लोकसभेची 2014ची निवडणूक बघितली, तिथंसुद्धा राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट हा काँग्रेसपेक्षा जास्त होता. विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जास्त होता. आणि महापालिका जी 10 महापालिकांची निवडणूक झाली त्यातही स्ट्राईक रेट हा राष्ट्रवादीचा काँग्रेसपेक्षा मुंबईसारख्या ठिकाणी जास्त आहे. हे काय सांगतं आहे की राष्ट्रवादीला काँग्रेसच्या तुलनेत सेक्युलर मतं कमी झिडकारतात किंवा राष्ट्रवादीचे जे काही मतं आहेत ती तिथंच दिसत आहेत, ती थोड्या बहुत फरकानं त्यांच्यापासून त्यांच्या बालेकिल्ल्यांमधून तेवढी दुरावत नाहीत. पण काँग्रेसला जेव्हा झिडकारतात मतदार तेव्हा पूर्णपणे झिडकारतात. त्यामुळे हे जे मुंबईमधल्या 9 जागा असतील, पण ह्या 9 जागासुद्धा या लाटेमध्ये काढणं नॉट अ जोक असं चांगले सांगतात. नाही तर काँग्रेसच्या 52वरून 31 आल्या नसत्या. तर मग ह्या 9 जागांपैकी अशा किती जागा आहेत की तुम्हाला माहिती होतं की या 9 पैकी किमान 5-6 तर येणारच होत्या? आम्ही पूर्ण रीतीने एक डिवायडेशन ऑफ आमचं संघटनात्मक केलं होतं. मी माझ्याकडे संजय पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये नवाबभाईंनी काही एरिया आपले केले होते, काही विधान परिषदचे आमचे आमदार आहेत त्यांना सिलेक्टेड जबाबदारी दिली होती. म्हणून आपण पाहिलं असेल की एक विधान परिषदच्या सदस्या विद्याताईंच्या त्यांनी तिकडे पुढाकार घेतला, त्यांचे आले. नवाबभाईंनी हे जे कुर्ल्यातले जे आहे ते 2 घेतलेत, एक धारावीचं घेतलं, एक जबाबदारी मी जोगेश्वरीची एक मुस्लिम कॅन्डिडेटची तिकडे थोडी मी जाऊन मुंबईचा अध्यक्ष म्हणून पाहण्याचं काम केलं. अशी आम्ही एक संयुक्त रीतीने जबाबदारी घेतली आणि म्हणून हे एक यश आपल्याला मिळू शकलेलं आहे. आणि आपण म्हटलं ही गोष्ट खरी आहे की स्ट्रायकिंग रेट हा आमचा नेहमीप्रमाणे यासाठी जास्त राहिलेला आहे की युती असताना पण आता हे पहिल्यांदा युतीच्या बाहेर जाऊन आम्ही हे स्ट्रायकिंग रेट आमचा देण्याचं काम केलं. आणि त्यामागची आमची भूमिका अशीच होती की जिकडे सेक्युलर विचारधाराची लोक कुठे कमी होत असेल किंवा काँग्रेस मागे पडत असेल तर आम्ही पर्याय आहोत हे लोकांमध्ये आम्ही सांगण्यामध्ये त्या भागामध्ये आम्ही यशस्वी झालेलो. आणि म्हणून लोकांनी पर्यायी शिवसेना BJP आणि काँग्रेसनं सोडून आमच्यावर येणं ते फारच कठीण त्या मतदाराला होता. आणि तुम्ही पाहिलं असेल की जिकडे आमचा जो सिटिंग नगरसेवककडे ही जी मतदान व्हायला पाहिजे होती ती न होता हे अनेक जे 6 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. म्हणजे 6 नवीन सीट्स आम्हाला निवडून काढता आलेले आहेत. 2-3 जे आमचे नगरसेवक होते ते ऐनवेळी शिवसेनेमध्ये गेले तेही निवडून आलेत, अनेक मनसेमध्ये गेले तेही निवडून आलेत. पण आमच्यातले जे असणारे जे पारंपरिक जे मतदार होता तो जो आमच्याबरोबर राहायला पाहिजे होता तो व्यक्ती केंद्रित राहिल्यामुळे ते त्यांच्याकडे गेले. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही या 6 मतदारसंघामध्ये नवीनहून पक्षबांधणी किंवा पक्ष संघटना आम्ही पहिली जी मेहनत घेतली आणि जो आमचा प्रचार राहिला, आम्ही पवारसाहेबांना आणलं, आम्ही 2 सभा घेतल्या, आम्ही असं एक परसेप्शन लोकांमध्ये पण दाखवण्यात आलं की कुठे काँग्रेस वीक पडत असेल तर राष्ट्रवादी अत्यंत अडचणीमध्ये असताना देखील एक पर्याय म्हणून लोकांच्या समोर आहे. आणि म्हणून मला असं वाटते ते 6 भागांमध्ये तिकडे त्यांनी तो पर्याय म्हणून आम्हाला बघण्याचं काम केलं. ज्याला यश मिळतं त्याची चलती असते, त्याची जास्त चर्चा होती. साहजिकच भाजप सेनेची सध्या मुंबईत चर्चा आहे आणि भाजपला जे यश मिळालं त्यामुळे चांगले राजकारणी बुचकाळात पडलेले आहेत की जितकं यश मिळालं तितकी भाजपची पक्ष संघटना बळकट होती का? मग हे यश कशाच्या जोरावरती आहे? हे यश प्रचाराच्या जोरावरती आहे? हे यश अजूनही मोदी लाट कायम आहे तिचं आहे? हे यश मुख्यमंत्र्यांचं आहे का? कारण जळी स्थळी काष्टी मुख्यमंत्रीच दिसत होते. म्हणजे मान वळवली तरी मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स होर्डिंग दिसायचे, टी व्हीवर बघितलं तरी मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती दिसायच्या, कानात काही ऐकावं तर मुख्यमंत्र्यांचं भाषण कानात ऐकायला यायचं. त्यामुळं सर्वत्र संचार हा मुख्यमंत्र्यांचा होता. त्याचाही परिणाम म्हणून भाजपला जास्त जागा मिळाल्या. एक तर नक्कीच आहे की त्यांची टीमवर्क चांगलीच होती, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. पण ही सर्व गोष्टी असल्यानंतर देखील जो खाली जो मास बेस पाहिजे असतो तो बेस कुठेही संघटनात्मक नव्हता. मी अगदी उदाहरण मी माझ्या मतदारसंघाचं देईन की लोअर परळमध्ये
एका मतदारसंघामध्ये BJPचा कॅन्डिडेट जो प्रभादेवीमध्ये राहतो आणि तो इकडे येतो, तो सेकंड नंबरवरती आहे आणि दुसरे कॅन्डिडेट त्याच्यात तिसऱ्या नंबरवर जातात. मी तिकडे टेबल आहे की नाही अशी चर्चा होऊ शकते लोअर परळसारख्या भागामध्ये. आता लोअर परळसारखा भाग हा पारंपरिक शिवसेनेबरोबर राहिलेला भाग आहे, हे नकारता येणार नाही. तर अशा ठिकाणी देखील BJP जर मिळते तर हे जसं मी सांगितल्याप्रमाणे की हा जो नवीन जो वाढलेला जो टक्केवारी जो मतदार होता त्याचा जसं एका प्रकारे मोदींची जी लाट होती त्यानंतर जसं इतर राज्यामध्ये एक पर्याय म्हणून जशी एक लाट होती तीच लाटचा फायदा BJPला इकडे मिळालेला आहे. अनेक भागांमध्ये त्यांनी काही मायग्रेटेड पण देखील लोक घेतलेली आहेत, इतर पक्षातून घेतलेले आहेत, स्थानिक कार्यकर्ते देखील आलेले आहे आणि स्वाभाविक आहे सत्ता असल्यानंतर अशा गोष्टी होत असतात आणि काही लोक येत असतात, त्याचाही फायदा मोठ्या प्रमाणावरती त्यांना ह्याच्यावरती मिळालेला आहे. पण जर मास बेस जर आपण जर जर बघायला बोललो तर ही कंटिन्युटी ही पुढे विधानसभेपर्यंत राहील किंवा लोकसभेपर्यंत राहील असं नाही आहे. आणि म्हणून ही जी एक लाट आहे ही जसं काही कारणास्तव समजा त्याची जर कमी झाली किंवा काही परफॉर्मन्स बेस चांगलं झालं तर त्याचा फायदा नक्की होऊ शकतो, असं नाही का नाही. पण जर नाही झाली तर नाराजगी आहे तर तो इमिजिएटली तो वोटर शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही. कारण तो तसं होताना आपण पाहतोय की ज्या मुंबईमध्ये लोकसभेचे 6च्या 6 सीट NCP काँग्रेसला लोकांनी निवडून दिलं, लगेच दुसऱ्या निवडणुकीमध्ये पराभव करण्याचं काम केलं, लोकसभेमध्ये पण करण्याचं काम केल्यानंतर विधानसभेला पण तेच मतदानचा स्ट्राईक राहिलं, पण नंतर परत बदललेलं पण आपल्याला पाहायला मिळतोय. अशी एक ट्रेंड हा मुंबईमध्ये राहिलेला आहे. अनेक वेळा असे आरोप होत आहेत, तुम्हाला असं काही जाणवलं का की एक तर मतदार याद्यांमध्ये घोळ झाला त्याचा फटका शिवसेना म्हणते आम्हाला बसला, किंवा EVM मशीन्समध्ये काही घोळ झाला असे आरोप होत आहेत. मुंबईमध्ये या 2 आरोपांना घेऊन कशी परिस्थिती होती? नक्की संशय व्यक्त करावासारखी अशी परिस्थिती आहे. कारण उमेदवार ज्या पद्धतीने येऊन बोलत आहेत, अनेक उमेदवारांनी सांगितलं की आमच्याकडे आम्हाला 5-7 मतं पडतात बूथमध्ये, आमच्या कार्यकर्त्यांचा संच तिकडे 25, 30, 40, 50 लोकांचं आहे, त्यांचे कुटुंबाचे मतदान पकडले तरी किंवा त्यांचं नाही पकडलं तरी बाकीच्यांचं काय, अशा अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. पण जसं मी सांगितल्याप्रमाणे की निवडणुका हरल्यानंतर अशा तक्रारी करणं आणि आपण लोकांच्या समोर जाणं, त्यावेळी लोकांमध्ये असं होतं की बघा तुम्ही हारलात म्हणून घ्यायत, मग सत्तेमध्ये तुम्ही असं त्यावेळी तुम्ही जिंकलात म्हणजे तुम्ही ते केलं होतं का. पण एक नक्की आहे की ही एक चिंतेची बाब लोकशाहीला आहे आणि हा फक्त आमच्यापुरता मर्यादित नाही, उद्या सत्तेमध्ये आम्ही येऊ राहू नाही राहू, पण असं ज्यावेळी संशय व्यक्त केला जातो आणि ते संशयाला कुठेतरी वाव आहे. जसा आता काही भागांमध्ये उमेदवाराचे मतदान पण झालेलं नाही, आता त्याला तुम्ही काय सांगणार. काही भागांमध्ये अशी आहेत किंवा सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे की एका उमेदवाराला 1 मत पडलं आहे आणि तिचे मिसेसचं मत पडलेलं नाही आहे, आता तो घरी भांडतोय का तुम्ही मला मत दिलेलं नाही म्हणून. त्याच्या रिपक्रेशन बघा कशा होऊ शकतात. तर या सर्व गोष्टी पाहता फार डिबेटचा विषय, तांत्रिक विषय, पण कायदेशीर देखील ही जी लढाई आहे. आणि मला असं वाटते काही उमेदवार त्या पुढाकार घेत आहेत, त्यांना आम्ही कायदेशीर जेवढी काय मदत असेल ती करण्याची भूमिका पक्ष म्हणून आमची राहणार आहे. पण रँडम आम्ही एक 1 स्टेटमेंट आरोप करायचं नाही, हे EVM मशीन बदली केले अमकं केले असं या आरोपामध्ये आम्ही जाऊ इच्छित नाही. पण तथ्य नक्की आहे की ह्याचा कुठेतरी विचार पुढच्या काळामध्ये सर्वांनाच करावा लागणार आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये आपण सेना भाजपला जे यश मिळालं त्या अनुषंगानं वोट ॲनालिसिस, वोट डिव्हिजन झालं कसे याची चिकित्सा केली होती. आज आपण सचिन अहिर यांच्याबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीचं वोट डिव्हिजन झालं असेल, त्यांच्या वोटचं ॲनालिसिस काय झालं याचीही चर्चा केलेली आहे. पुढच्या भागात ब्रेकनंतर आपण जो कळीचा मुद्दा आहे, मुंबईचा महापौर कोण आणि त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका काय असेल यावर चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर आहेत. सचिन भाऊ, प्रश्न हा आहे, मुंबईचा महापौर कोण? साहजिकच शिवसेनेचा होईल किंवा भाजपचा होईल, त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला फारसा रोल प्ले करायला नाही आहे. पण काँग्रेस राष्ट्रवादी गेम स्पॉईल करू शकतं. तर तुमच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत की राष्ट्रवादी नेमकं भाजपकडे जाईल, शिवसेनेकडे जाईल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक म्हणून तिसरीकडेच जातील. राष्ट्रवादी काय करेल? कसं असते, निसर्गाचं काही नियम असतात. आज आमची संख्या पाहता तरी देखील त्याची चर्चा आपण करतात.
हाच मला वाटते कदाचित एक तुमचं निसर्गाचा उपद्रव नियम- मूल्य राष्ट्रवादीचं जास्त आहे हो. अजिबात नाही, पण हा निसर्गाचा नियम असतात. आणि मग काय काय वेळी कोण किंग मेकर म्हणतो किंवा काय म्हणतो, पण आम्ही आमची भूमिका फारच स्पष्ट केलेली आहे की ज्या दोन्ही पक्ष आहेत हे आयडिओलॉजिकली ह्यांच्यावर आम्ही डिस्टन्स फक्त इकडे नाही तर राज्यामध्ये पण ठेवलेलं आहे. भविष्यकाळामध्ये काय होईल हे राजकारणाचा भाकीत करण्यासाठी मी इकडे बसलो नाही, काही सांगता येत नाही, पण नक्की आयडिओलॉजिकली डिस्टन्स आम्ही ठेवण्याचं काम केलं. आणि आमची लढाई तर त्यांच्याबरोबर आहे. आता ज्या विधानसभेमध्ये मी आहे ते आमची लढाई शिवसेनेच्या विरुद्ध आहे. नवाब मलिक असतील किंवा मिलिंद कांबळे जे आमचे माजी आमदार आहेत, आम्ही तिघं सर्व आमची लढाई सेनेची. तर आम्ही ते डिस्टन्स ठेवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. हे नकारता येणार नाही आहे. मात्र आम्ही एक गोष्ट स्पष्ट करतो आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण सांगू इच्छितो, कोण महापौर होईल याचा भाकीत मी आज करणार नाही किंवा भविष्य मी करणार नाही, पण ज्या पक्षाचा महापौर झाल्यानंतर जे काय जोडून तोडून कसे करतील, दोन्ही एकत्रित येतील, हे जर झालं तर लोकांच्या समोर त्यांना लोकांना जाब विचारण्याची संधी मिळणार आहे की तुम्ही बोलत होता पारदर्शकता, माफिया राज, गुंडाराज, हे तर आम्ही येणारच आहोत, ते आम्ही वाट बघतोय. पण समजा जर स्वतःच्या बळावरती दोन्हीपैकी कुठचेही कोणी जरी बनवले, मुंबईच्या विकास कामासाठी कुठचेही प्रस्ताव जर आले, तर मात्र राष्ट्रवादी अक्रॉस द पार्टी लाईन सोडून त्या प्रस्तावाला इश्यू बेस्ड आम्ही नक्की मदत करण्याची भूमिका आम्ही घेतलेली. आणि हे स्वतः मी पवार साहेबांशी चर्चा केली आणि साहेबांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिलेलं आहे की नाही, फक्त विरोधाला विरोध करणं आणि त्यांचे प्रस्ताव थांबवणं आणि मुंबईचा विकास थांबवणं ही भूमिका राष्ट्रवादी घेणार नाही. काही इतर पक्ष कदाचित घेऊ शकतील, जसं काँग्रेस बोलू शकते की नाही हे आम्हाला मान्य नाही, विरोध म्हणून, पण आम्ही ती भूमिका घेणार नाही. आम्ही तिकडे फार सोयस्कर अनुसार नाही, पण पॅरलली आम्ही आमची फर्म भूमिका आमची स्पष्ट राहणार आहे की जिकडे विकास कामासाठी चांगले प्रस्ताव जर येत असतील आणि त्यांना जर मदत लागत असेल तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस छुपा नाही, ओपन जे कोण सत्तेमध्ये असतील मुंबईच्या विकासासाठी आम्ही नक्की त्यांना पाठिंबा देण्याचं काम करू. तुमच्या पक्षाचे सर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अलीकडेच असं म्हणाले की आता इथून पुढं आम्ही काँग्रेसबरोबर युती करणार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती असेल आणि ती जिल्हा परिषदांमध्ये अनेक ठिकाणी होते आहे, महापालिकांमध्ये होईल. तर मग अशावेळी मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं जर का पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीनं युती करून महापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात एक वेगळी भूमिका घेतली जॉईंटली संयुक्तरित्या, तर काही निकालावर परिणाम होऊ शकतो महापौर पदाच्या? असं आहे की आज ही जी एकंदरीत जी व्यवस्था मुंबई महानगरपालिकेची हे हातवरती करू नये, याला काही सिक्रेट बॅलेट नाही आहे आणि सभागृहाची जेवढी संख्या आहे त्याच्यावरती आहे. तर उद्या समजा काँग्रेस आणि आम्ही मिळून महापौर उपमहापौर दिलं तरी आमची संख्या आम्हाला माहीत आहे, BJPला त्यांची संख्या माहीत आहे, शिवसेनेला त्यांची संख्या माहीत आहे. म्हणून मला असं वैयक्तिक वाटते की या सर्व सोपस्कार करणे, त्यांची संख्या किती आमची संख्या किती आणि त्यात आपण असं नाही ते बळ आपल्या वाया घालवणे आणि लोकांमध्ये प्रदर्शन करणे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एवढी मतं मिळाली आणि त्यांना एवढी मतं मिळाली आणि एवढ्या मतांनी हे जिंकले आणि हे परवडले, असं मला असं वाटतं. लोकांचा मॅन्डेट जे आहेत ज्या पक्षाला मिळालेला आहे आणि त्यांनी तो पुढाकार घ्यायचा आहे. आज सेनेला मिळालेले आहेत कारण त्यांच्याकडे संख्याबळ जास्त आहे, तर त्यांनी करायला पाहिजे. त्यानंतर मागे BJP आहे. उद्या राजकारणामध्ये हे दोन्ही एकत्रित येऊ शकतात, राज्यामधले सरकार हे वेगळेही होऊ शकतात. तर अशावेळी आपण वेट अँड वॉचची भूमिका घेतली पाहिजे, कारण उद्या समजा BJPने पण आपला स्वतःचा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला किंवा स्ट्रॅटेजी म्हणून 8-9 तारखेपर्यंत वेळ काढून करण्याचा भूमिका घ्यायची आणि अधिवेशनाची सुरुवात करून टाकायची आणि नंतर मग स्टँडिंग कमिटीला काहीतरी दावा ठोकायचं, अशी शक्यता BJPची होऊ शकते. आणि त्यावेळी मात्र आपली शक्ती दाखवायची, कारण त्यावेळी मीडिया हाईप एवढे नसणार आहे जी आज आहे. आणि मग BJP जी आज दाखवत आहेत किंवा नाही आम्ही तर पारदर्शकता आहोत, आम्हाला काही याच्यामध्ये पडायचं नाही, एवढी तर राजकारणामध्ये पारदर्शकता त्यांची असली पाहिजे किंवा नसली पाहिजे, हो तो त्यांचा संशोधनाचा भाग आहे. पण तुझ्या तेही करण्यासाठी ते पुढे जावे येतील, त्या सर्व गोष्टीचा फार पॉलिटिकली बसून चर्चा करून अभ्यास करायला पाहिजे अशा मताचे मी वैयक्तिक आहे. आणि म्हणून मी पवार साहेबांना विनंती केली की थोडं आपण या सर्व घडामोडी पाहिले पाहिजे. ह्याचा अर्थ असा नाही की घडामोडी पाहून आपल्याला काय वेगळा निर्णय घ्यायचा, अजिबात नाही. पण ह्या पाहत असताना आपला अननेसेसरी फियास्को जाऊन स्वतःहून करून करायचं, तशी परिस्थिती आपली होता कामा नये. पण काँग्रेसकडून काही चर्चेसाठी तसा प्रस्ताव आला किंवा संजय निरुपम यांचा काही तुम्हाला फोन बिन आला की आपण एकत्र बसूया, निदान अपोजिशन म्हणून तरी आपल्याला काही भूमिका ठरवावी लागेल, निदान आपल्याला सभागृहाला तोंड तरी दाखवावं लागेल पक्ष म्हणून, यासाठी काही फोन किंवा बोलणं, काही चर्चा, SMS?
संजय निरुपमचा फोन आला, पण एवढा उशीर आला, कदाचित ते आघाडीच्या म्हणजे वेळी आला? आघाडीच्या म्हणजे वेळी निकालानंतर आला? हो निकालानंतर आला. आणि आजही सकाळी त्यांचा मला फोन आला होता आणि मी त्यांनाही सांगितलं की उद्या परवा आम्ही सर्व सिनियर लोक बसणार आहोत आणि जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे की या सर्व गोष्टीचं विश्लेषण करून त्यांना आम्ही त्यांचा निरोप देणार आहोत. पण जसं मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कदाचित संजय निरुपमचा हा विचार आघाडीच्या अगोदर ज्यावेळी आम्ही बोलत होतो हे जर झाला असता तर काय वेगळ्या भूमिकेमध्ये आम्ही राहिलो असतो, पण ते दुर्दैवाने झालं नाही. म्हणून चालायचं, राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात, करत जातात, पण काही काही लोकांना उशिरा कळते, पण ते कळते हे नशीब. आता कळायला लागलं काहींना. संजय निरुपम त्यांच्याच काही वरिष्ठ नेत्यांचे फोन सध्या उचलत नाही आणि त्यांनी तुम्हाला फोन केला हे आश्चर्यच आहे. मला शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे की मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमुळं किंवा त्या निवडणुकीनंतर राज्य सरकारच्या एकूणच राजकारणामध्ये काही बदल होऊ शकतो का, काही स्थित्यंतर येऊ शकतं का? बघा, एक तर गोष्ट नक्की आहे की उद्या एकत्रित आले तर काय नाही, पण कटुता जी झालेली आहे ही अशी आपल्याला टाळता येणार नाही. आणि हे प्रशासनामध्ये मी एक मंत्री राहिलो आहे आणि मला माहीत आहे प्रशासनामध्ये ज्यावेळी काम करतो आपण, प्रशासनावरची जी धाक जी आहे आता ती हल्ली गेलेली आहे आणि जी अस्थिर परिस्थिती जी अनफॉर्च्युनेटली दोघांनीच करून घेतलेली आहे. आणि आताही तुम्ही पाहता की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तो म्हणतो त्यांच्याकडनं प्रस्ताव येऊ द्या, हा म्हणतो ह्यांच्याकडे प्रस्ताव येऊ द्या, कदाचित BJPचे उद्या 2 लोक पाठवतील, कधी हे पाठवतील, हे होईल. पण हे सर्व बघणारा जो मतदार आहे आणि मतदाराच्या व्यतिरिक्त जो प्रशासनमधला जो अधिकार आहे तो इनस्टेबल झालेला आहे आणि हे राज्याला घातक आहे. आणि म्हणून राजकीय काय स्टेबिलिटी उद्या राहील की नाही राहील माहीत नाही, पण प्रशासन मात्र हल्ली आहे. हीच परिस्थिती 1-1.5-2 वर्ष राहतील. पहिल्यांदा इतिहासामध्ये एवढी भक्कम मेजॉरिटी मिळून पण सेना BJPला एवढा नंबर कधी नव्हता. ज्यावेळी शिवसेना आणि BJP याच्या अगोदर पण होती त्यावेळी नंबर फार कमी होते. बरोबर आहे. अपक्षांची मदत घेऊन त्यांना सरकार चालवावं लागलं. पण आज कुठची मदत न घेता जो स्थिर सरकार जी देण्याची जबाबदारी त्यांची होती ती अस्थिर परिस्थिती झालेली आहे एवढी नक्की आहे. आणि ह्याचा दुष्परिणाम प्रशासकीय यंत्रणा होणार आहेत निर्णयाच्या प्रत्येक विषयावरती. आणि म्हणून बघितलं तुम्ही अनेक निर्णय चांगले असले तरी त्याला टीका होते किंवा चांगले नसेल तरी देखील त्याच्याबद्दल कोणीच काय बोलायला तयार होत नाही, सत्तेमध्ये असतील लोक जी आहेत. आणि म्हणून त्याचे रिपक्रेशन हे पॉलिटिकली नक्कीच होणार आहे. ते होऊ नये या मताचे आम्ही आहोत, कारण शेवटी लोकांनी मॅन्डेट दिल्यानंतर ते होईल. पण ही वस्तुस्थिती नकारता येणार नाही की अस्थिर परिस्थिती झालेली आहे. एकमेकांच्या ज्या पद्धतीने टीका झालेली आहे परत मनं जुळवणं ठीक आहे. चंद्रकांत पाटीलजी कधी मी बघितलं तुमच्या चॅनलमध्ये येऊन पॅचअप करण्याचं काम करता, पण तुम्ही किती पॅचअप्स करून घेऊन किती ऑपरेशन्स करता. आणि हे ऑपरेशन करत असताना एकदा पेशंट कधी जरी जाऊ शकतो ह्याची तुम्हाला जी चिंता असली पाहिजे ती होत नाही. आणि म्हणून तुम्ही बघितलं कल्याण डोंबिवलीला हे आज मुंबईला मध्ये हेच जाणार आहे, जिल्हा परिषदमध्ये त्या पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये तेच झालेलं आहे, बाकीच्या याच्यामध्ये पण आहे. म्हणजे निवडणूक आली तर आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढायला तयार आहोत आणि झाल्यानंतर आम्ही एकत्रित येणार आहोत. हा संपूर्ण महाराष्ट्र बघतो आणि महाराष्ट्रातली जनता एवढी पॉलिटिकली व्हायब्रंट आहे की ती योग्य वेळी योग्य निर्णय देते. आणि जास्त वेळ नाही, कदाचित विधानसभा आता हे ज्या पद्धतीने ह्यांचे भांडणं चाललेले आहेत उद्या येऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे. पण मध्यावधी येऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे आणि कोण येईल असंही भाकीत नाही. पण जर आली तर ह्याच मतदारांना मतदान करायचं आहे, ते त्यावेळी ठरवतील. ठीक आहे. सचिन अहिर, तुम्ही महाराष्ट्र वनच्या स्टुडिओत आलात, महापालिकेची ही चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. आपण हे होते सचिन अहिर. एक गोष्ट खूप मार्मिक बोलले. ते असं म्हणाले की एवढं भक्कम मॅन्डेट घेऊन, इतकं भक्कम जनमत घेऊन हे सरकार स्थापन झालं, पण सरकार स्थिर नाही आहे, प्रशासन स्थिर नाही आहे. आणि जशी भांडणं सेना भाजपमध्ये लागलेली आहेत किंवा रोज ते दिसतंय त्यामुळं प्रशासन हे स्थिर नाही आहे. आणि प्रशासन ज्या राज्याचं स्थिर नसतं तेव्हा त्याचे दुष्परिणाम हे भविष्यात पाहायला मिळत असतात. ते सध्या होतं आहे. याचासुद्धा आता जे सत्तेत आहेत त्यांनी विचार करण्याची गरज आहे. आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नव्या कार्यक्रमात. पाहत रहा महाराष्ट्र वन.